नाही म्हणते ते तर नाही. आंदोलन भरकटलंय. कळन त्यांना आंदोलन भरकटलंय का काय झालंय, त्यांना कळन. काय भरकटलं? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. 1884चं सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब, का 1990ला दिलेलं बिना नोंदीचं दिलेलं आरक्षण महत्वाचं? जरा उत्तर देता का मराठ्याला? विखे साहेब, 1884ला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहेत कुणबीमध्ये. सातारा संस्थांचं गॅजेट सांगतंय पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये. दौंड संस्थान सांगतंय, बेळगावचं करार सांगतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सांगतंय मराठा हा कुणबी. आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब, तुम्ही संविधानाच्या पदावर आहेत आणि मंत्री आहेत. जरा 1967ला दिलेलं आरक्षण जरा वाचून बघा. 180 जाती आहेत, त्याच्यामध्ये कुणबी आहे. आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्ही स्वतः सरकारमध्ये त्यावेळेस 2004ला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता, काँग्रेसात होता तुम्ही. जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा केला होता. काय चुकीचं बोलतो मी? महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी. काय चुकीचं बोलतो? कायद्याला धरून बोलतोय, नियमात धरून बोलतोय आणि 10 महिन्यापासून हेच बोलतोय. काय भरकटलं तुम्हाला? हे नाही दिसलं भरकटलेलं? सगळे एकत्र आले, तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर. कोणतं तरी मराठ्याचं पोरग असं ना, तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार, पण गोरगरिबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असेल त्याच्या मानेवर तर तलवार पडत ना छगन भुजबळची. कोण भरकटीत आहे आंदोलन? आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे आंदोलनावर बसलंय, तिथं वेगळ्या वेगळ्या भाषात आंदोलन सुरू आहे. कोणी भरकटीला आंदोलन? जाती कोण बोलायला शिका ना. खरं खरं कधीतरी कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते, तुमच्या वडिलाचं योगदान आहे, थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं. काय वेळ आली जातीवर? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे येऊन बोंबलायला लागले. ते नाही का भरकटलेले दिसत? जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी वाशाने वेळेवर. आणखीन हातातून वेळ गेली नाही, मी नाही हटत. तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना, नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार. तुमचा अभ्यास कमी आहे असं भुजबळ म्हणतात. त्यांनी अभ्यास केला पाहिजे आधी, कारण की मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं आहे. ते यासाठी म्हणतात, कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला त्यांना खुश करायचं. काय खुश करायला? काय मी मुख्यमंत्री का? अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही. मी काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक ध्यान देत जा. कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका. तुम्ही काय करताय बघा, खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले. म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकतील. तुम्ही सांगितलेलं लोक आरक्षण नाही ऐकत, मी सांगितलेलं ऐकते. कारण मी खरं सांगतो, तुम्ही खोटी माहिती पुरविता. मी काय सांगितलंय? पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले 1 महिना 15 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो बा. म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं. हे मला महिना 20 दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुणबी नोंद तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीसी झालो बा जरांगे पाटील तुमच्यामुळं. मग तो मुस्लिम का होता आरक्षणात? नव्हताच ना. तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब. मी काय तुम्हाला कळायचंच नाही. मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये. तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून, की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा 67ला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे. तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती, उपजाती आणि पोटजाती, तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती, जशी तुमची झाली हे मान्य करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे, 50% एकटाच. थोडा विचार करा जरा गांभीर्यानं. मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि तो येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे 100%. कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत. एसटी पासून का वंचित ठेवलं त्यांना? का वंचित ठेवलं? त्यांनी किती दऱ्याखोऱ्यात काम करायचं? का त्यांचे लेकरं मोठे होऊ नये? आदिवासींचे लेकरं सुद्धा का मोठे होऊ नये? त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये? आता जमिनी कमी झाल्यात. पूर्वी जमिनी होत्या, त्यांनी काय व्यवसाय करायचे आणि काय जगायचं?
आदिवासी समाजाला सुद्धा एसटीत समावेश त्यांनी केलेलं नाही आहे. ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे.